नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या बॅच मध्ये. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 43 टू 47 पर्यंत बघितले होते. ओके, आजचा आपला हा 5th पार्ट आहे, ज्यामध्ये हा जो 5th पार्ट आहे ज्यामध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स जे म्हणजेच 48 ऑनवर्ड्स बघणार आहोत. ओके, आय होप सो आधीचे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील किंवा त्याबद्दल तुम्ही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे. आता हे सुद्धा तुमच्या डिमांडवर आहे किंवा तुम्हा लोकांसाठीच हे व्हिडिओ सिरीज रेडी करण्यात आलेली आहे. सोबतच जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय, आपले टाउन प्लॅनिंगचे क्लासेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जॉईन करू शकता किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला या नंबरवरनं मिळेल किंवा तुम्ही जर का या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला त्याबद्दलची सर्व माहिती अवेलेबल करून दिली जाईल. ओके, सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 48 काय सांगतो. क्वेश्चन नंबर 48 हा आहे व्हॅल्युएशनचा. बघा, त्यामध्ये जे पेरीज टेबल आहे त्यामधला एक क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन जर का तुम्ही बघितला तर थोडं तुम्हाला रिस्क येईल किंवा टेन्शन येईल की 10 इयर्स साठी हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि ज्या वेळेला 10 इयर्सचा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात डिफिकल्ट असतं ते म्हणजे कॅल्क्युलेशन. आपल्याला विदाऊट कॅल्सी कोणत्याही पद्धतीचा कॅल्सी किंवा इलेक्ट्रॉनिक थिंग्स ही प्रोव्हाइड केली जात नाही किंवा तुम्ही यूज करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्यासाठी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की क्वेश्चन मध्ये नेमकं काय दिलंय ते विचारात घ्या. काय म्हणतात विदाऊट कॅल्क्युलेशन तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता. कारण जर का पेपरमध्ये क्वेश्चन आला, पेरीज टेबलवर जर का क्वेश्चन आला तर तो हार्डली 1, 2 किंवा खूपच झालं तर 3 इयर्स पर्यंत येईल, त्याच्यावर येणार नाही. कारण आपल्याकडे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मेजर्समेंट आपण यूज करू शकत नाही. त्यामुळे क्वेश्चन जर पेरीज टेबलवर आला तो 3 इयर्स साठी येणार, त्यापेक्षा जास्त मोठा नाही. पण इथे काय झालं, 10 इयर्स साठी क्वेश्चन दिलाय म्हणजे थोडे काहीतरी तुम्ही जर का कॉमन सेन्स वापरला तर तुमच्या तो लक्षात येईल. त्यांनी काय म्हटलंय, what is the present value, what is the present value of ₹1 after receivable after the 10 year at 4%. 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू किती असेल जी की 10 वर्षानंतर 4% ने रिसीव्ह होईल. मला एक सांगा, 1 रुपयाची प्रेझेंट व्हॅल्यू हे 1 रुपयापेक्षा कमीच असेल, एग्री करता. जी की 10 वर्षांना 1 रुपया मिळेल, जो तुम्हाला 10 वर्षांनी 1 रुपया मिळणार आहे 4% ने, त्याची आजची व्हॅल्यू किती असेल, 1 पेक्षा कमी असेल, तेव्हाच तुम्हाला 1 रुपया मिळेल ना रे 4% ने. साधी सिंपल आहे. व्हॉट इज द प्रेझेंट व्हॅल्यू, आताची प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे, जो की 1 रुपया तुम्हाला 10 वर्षांनी मिळेल. मग 10 वर्षांनी 1 रुपया मिळणार आहे, त्याची व्हॅल्यू 1 रुपयापेक्षा कमी असेल आणि असं एकच ऑप्शन दिसतं जे की 1 आहे. त्यामुळे आन्सर काय येणार 0.6756, 0.6756. म्हणून 48 ला ए करेक्ट. क्लियर, 48 ला ए करेक्ट. नाउ नेक्स्ट 49, क्वेश्चन नंबर 49 काय म्हणतात बघा. डेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर ऑफ विलेज, होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ विलेज. ज्या वेळेला लक्षात ठेवा थोडा एक आहे, होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ विलेज. होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ विलेज साठी काय वापरतो आपण, सॅगी वापरतो. काय वापरतो, सॅगी. लक्षात ठेवायचं. सॅगी म्हणजे काय, SAGY, संसद आदर्श ग्राम योजना. लक्षात आलं का. किंवा तुम्हाला माहित असायला पाहिजे क्लस्टर विलेज साठी रुरर्बन स्कीम असते. काय असते, रुरर्बन स्कीम असते. म्हणजे ए ला आर करेक्ट येणार, ए ला आर येणार किंवा बी ला यस येणार, बी ला यस येणार. ह्या दोनपैकी एक जरी का गोष्ट तुम्हाला माहित असेल, या दोनपैकी एक जरी गोष्ट माहित असेल तरीही तुमचा आन्सर बरोबर येईल या पर्टिक्युलर ऑप्शन्स नुसार. म्हणजे बघा, ए ला आर बरोबर, बी ला यस बरोबर, असं एकच कंडिशन दिली आहे इथे, अशी एकच कंडिशन दिली आहे. म्हणजेच 49 ला 2 करेक्ट, 49 ला 2 करेक्ट. लक्षात ठेवा, ज्या वेळेला डेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर विलेज येईल त्यावेळेला नॅशनल रुअर्बन स्कीम यूज केली जाते. किंवा ज्या वेळेला होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ विलेज किंवा विलेज डेव्हलपमेंट प्लॅन कंडिशन विचारत असेल त्यावेळेला संसद आदर्श ग्राम योजना, ज्याला आपण सॅगी म्हणतो, त्याला युटिलाइज केलं जातं.
लक्षात राहील. म्हणून या बेसिसवर 49 ला 2 करेक्ट येत आहे. ओके, नेक्स्ट मित्रांनो 50 चा काय बोलतोय बघा. द अमाउंट रिसिवेबल ॲट द एंड ऑफ 2 years फॉर ₹100 invested now at a 10% rate of interest is close to म्हटलंय. ते काय म्हणतायत की जर का ₹100 इन्व्हेस्ट केले 10% ने तर 2 वर्षाने त्याची व्हॅल्यू किती असणार बघा. पहिल्या वर्षी मी ₹100 इन्व्हेस्ट करतो, फर्स्ट इयरला ₹100 इन्व्हेस्ट करतो केले, त्या ₹100 किती पर्सेंट येणार आहे? 10% येणार. बरोबर आहे, आलं का लक्षात? म्हणजे हे कॅन्सल झालं तर ही व्हॅल्यू झाली 110. म्हणजे फर्स्ट इयर मध्ये मला किती रुपये मिळायला पाहिजे? ₹110 मिळायला पाहिजे. ₹100 इन्व्हेस्ट केले, पहिल्या वर्षी त्याचा 10% ने मला ₹10 मिळाले, म्हणजे टोटल झाले 110. दुसऱ्या वर्षी तुम्हाला माहित आहे आपण काय करतो, ₹110 इन्व्हेस्ट करतो आणि त्याचे 10% ने मिळणार, म्हणजे त्याच्या 10% ने म्हणजेच 110% ने बघा, हा 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 कटला, म्हणजे 110 आणि प्लस 11 हे होणार ₹121. किती होणार? ₹121. आणि ही व्हॅल्यू विच इज क्लोज टू द 120 इज क्लोज टू द 120. म्हणून ऑप्शन 50 ला क्वेश्चन 50 ला ऑप्शन 3 इज करेक्ट. सिंपल आहे. मी आधी सांगितले की तुम्हाला पेरिस टेबलवर क्वेश्चन आला 2 किंवा 3 वर्षासाठी, 2 किंवा 3 वर्षासाठी सिंपल म्हटलं होतं की ₹100 इन्व्हेस्ट केले 2 वर्षांनी किती मिळणार? ₹100 पहिल्या वर्षी किती मिळणार? 110 होतील आणि मग 110 पुन्हा आपण इन्व्हेस्ट करेल, जी व्हॅल्यू पहिल्या वर्षी आली ती पुन्हा इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटिक होईल. बरोबर आहे ना? चक्रव्याज ज्याला म्हणतो आपण, चक्रव्याज ज्याला बोलतो. सिमिलरली 110 इन्व्हेस्ट केले 10% ने, तर 110 चे 10% ने जर का बघितलं तर ₹11 होतात. 11 आणि 110 121 अँड विच इज क्लोज टू द 120. सिंपल होतं. म्हणून त्यानुसार 50 ला सी करेक्ट. आलं का लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ रिजनल राईट म्हणजे लारा, राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013, इफ द लँड इज ॲक्वायर्ड फॉर द अर्बनायझेशन प्रोसेस, each land owing project affected families under the rehabilitation and resettlement entitlement is entitled for. याला नेमकं काय केलं जातं बघा. हा आहे लारा 2013 चा क्वेश्चन, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्या केसमध्ये जी काही रिसेटल रिहॅबिलिटेशन करताना आपण जो फॉर्मॅट यूज करतो, जमिनीला जमीन, घराच्या बदल्यात घर किंवा रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट विथ कॉम्पेन्सेशन, जो काही अवॉर्ड दिला जातो, तो जर का तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल की ऑफर डेव्हलप्ड लँड जी आहे ती 20% आपण करत असतो. ओके, किती करतोय? 20%. आणि हे सगळं दिलं आहे शेड्यूल नंबर 3 मध्ये, जो की लारा जर ऍक्ट तुमच्याकडे असेल तर ऍट द एंड बघा, पेजेसच्या शेवटी बघा, तुम्हाला तिथे लक्षात येईल की त्यामध्ये 20% आपण काय करतो? ऑफर करतो ऑफ अ डेव्हलप्ड लँड. किती करतो? 20%. मग या केसमध्ये मिनिमम 1 एकर आहे. 20% ऑफ द डेव्हलप्ड लँड, 20% ऑफ द डेव्हलप्ड लँड आणि 12.5%, 22.5, तर इथे 20% म्हणजे ऑप्शन 2 हा बरोबर आहे. म्हणून 51 ला 2 बरोबर येतो. जर का तुम्ही शेड्यूल 3 मधनं गो थ्रू केलं तर तुम्हाला याचा आन्सर क्लिअर मिळेल. ओके, नेक्स्ट 52, out of the following which is the site not eligible for construction of building. खालीलपैकी कोणती साइट जी आहे ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी प्रॉपर नाही. फर्स्ट, साइट फॉलिंग विदिन द एरिया लाइंग द बिटवीन द ब्ल्यू फ्लड लाईन अँड द रेड फ्लड लाईन. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही प्लेन्थ हाईट जर का 0.45 मीटर घेतली, 0.45 मीटर जर का घेतली तर तुम्ही रेड फ्लड लाईन आणि ब्ल्यू फ्लड लाईनच्या मधात तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. म्हणजे हे ओके आहे बघा. एरिया बिटवीन ब्ल्यू फ्लड लाईन अँड द रेड फ्लड लाईन shall be restrictive zone for the purpose of construction. The construction within this area may be permitted at the height 0.4 meter of the red flood line. जी काही रेड फ्लड लाईन असेल त्याच्यावर 0.45 एवढी तुम्हाला लेवल ठेवावी लागेल. ओके, म्हणजे पहिला करेक्ट आहे. तिसरा बघा,
द साईट फॉलिंग बियॉन्ड 30 मीटर फ्रॉम द एज ऑफ मिनिमम वॉटर कोर्स. 30 मीटरच्या पुढे जी साईट आहे तिथे. तर यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्यांनी क्लिअर केलाय, इफ द एंटायर साईट विदिन द डिस्टन्स ऑफ 6 मीटर फ्रॉम द एज ऑफ वॉटर मार्क मायनर वॉटर कोर्सेस लाईक द नाला अँड कॅनल अँड 15 मीटर फ्रॉम द एज. तर हे बरोबर आहे, तुम्ही नाही करू शकत. 6 मीटरच्या वर गेले तर नाही करू शकत. ओके, म्हणजे हा पण बरोबर आहे. Proposed occupancy of the building on the site is conforming to the land use in the development plan. बघा काय म्हणतात, if the proposed occupancy of the building site does not conform to the land proposal of development plan, म्हणजेच काय, हे सुद्धा तुम्ही बरोबर आहे. इथे सुद्धा काय आहे, नॉट इलिजिबल आहे. कंडिशन बघा सेकंड साठी तुम्हाला काय म्हणतात, सेकंड साठी बघा, साइट डिरायव्हिंग ऍसेस फ्रॉम अनऑथराइज मीन्स ऑफ ऍसेस. अनऑथराइज ऍसेस मधनं जर का तुम्ही साइट कन्स्ट्रक्शन करत असाल तर ते अलाउड नाही आहे. बघा इथे क्लिअर केलं आहे, इफ इट डझंट डिराइव्ह ऍसेस फ्रॉम ऑथराइज स्ट्रीट. ऑथराइज पाहिजे, ऑथराइज असायला पाहिजे. ओके, आणि इथे त्यांनी काय म्हटलंय, अनऑथराइज. अनऑथराइज अनऑथराइज मधनं कसं काय तुम्हाला परमिशन मिळणार, म्हणून 52 ला सेकंड करेक्ट, म्हणून 52 ला 2 करेक्ट. जर का तुम्ही रिस्ट्रिक्शन्स ऑफ साइट जर का यूज केले किंवा रिक्वायरमेंट ऑफ साइट जर का यूज केले तर चॅप्टर नंबर 3 मध्ये यूडीसीपीआर मध्ये तुम्हाला हा पर्टिक्युलर पॉइंट जो आहे तो मिळून जाईल. लक्षात आलं. सो अशा पद्धतीने हा 52 क्वेश्चन क्लिअर झाला. मित्रांनो आजच्यासाठी थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत थँक्यू, हॅव अ गुड टाइम.